श्री गणेशाय नमः. श्री गणपती अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष एक उपनिषद आहे. ते अथर्व वेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिलेले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्ती, ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे, डोळ्यांनी शुभ बघावे, स्थिरांगांनी आणि सुदृढ शरीरांनी जे काही जीवन मिळाले आहे त्या देवांची पूजा आणि उपासना करता यावी. सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करू, सर्वज्ञ जाणणारा सूर्यदेव आमचे कल्याण करू, सर्वांचे रक्षण करता गरुड आमचे कल्याण करू, सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करू, रक्षण करू. ओम शांती शांती शांती. श्री गणपतीला माझा नमस्कार असो. हे गणेशा, तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस. तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहे. तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहे. तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहे. खरोखर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्मही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहे. मी खरं बोलत आहे. मी त्रिकालबाधित सत्य बोलत आहे. तू माझे रक्षण कर. हे सत्य जो बोलतो त्याचे रक्षण कर. हे सत्य जो ऐकतो त्याचे रक्षण कर. हे सत्य जो देतो त्याचे रक्षण कर. जो त्याचे समर्थन करतो त्याचे रक्षण कर. याचे जे पुनरुच्चार करतात त्या माझ्या शिष्यांचे रक्षण कर. तुझ्या भक्ती उपासनेमध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर. पूर्व दिशेकडून रक्षण कर. उत्तर दिशेकडून रक्षण कर. दक्षिण दिशेकडून रक्षण कर. वरच्या आणि खालच्या दिशांनी तू माझे रक्षण कर. सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर. तू वाङ्मय आहेस. तू चिन्मय आहेस. तू आनंदमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू आनंद स्वरूप अद्वितीय परमात्मा आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू ज्ञानमय आहेस. विज्ञानमय आहेस. हे संपूर्ण जगत तुझ्यापासून उत्पन्न आहे. हे संपूर्ण जगत तुझ्यामुळे सुरक्षित राहते. हे संपूर्ण जगत तुझ्यातच लय पावते. सर्व जग तुझ्या प्रतीत होते. तूच भूमी, जल, अग्नी आणि आकाश आहे. वाणींच्या 4 पदांमध्ये तूच आहेस. तू तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही देहांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही काळांच्याही पलीकडे आहेस. तू तिन्ही मूलाधार चक्रांमध्ये स्थित असतोस. तुझ्यात तिन्ही शक्ती समाविष्ट आहेत. योगीजन नित्य तुझे ध्यान करतात. तू ब्रह्म आहेस. तू विष्णू आहेस. तू रुद्र आहेस. तू इंद्र आहेस. तू अग्नी आहेस. तू वायू आहेस. तू सूर्य आहेस. तू चंद्र आहेस. तू ब्रह्म आहेस. तुझ्या त्रिपाद भू स्वा याचा समावेश आहे. याप्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्याने त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या सांगतात. गण या शब्दाचा वर्ग ग हा प्रथम उच्चारावा. त्यानंतर त्यातील पहिला वर्ण अ हा उच्चारावा. त्याच्या पुढे अनुस्वार उच्चारावा. एकदंताला आम्ही जाणतो. वक्रतुंडाचे आम्ही ज्ञान करतो. तो आम्हाला प्रकाशित करतो. गणेशाचे दृश्य स्वरूप अशा प्रकारचे आहे. त्याला एक दात आहे. 4 हात आहेत. त्याचे पाश आणि अंकुश धारण केले आहे. म्हणजे वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खाली डाव्या हातात हत्तीचा दात, खाली उजव्या हातात वरद मुद्रा. त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल रंगाचा आहे. त्याचे पोट मोठे आहे. सुपासारखे त्याचे कान आहेत. तो लाल वस्त्र प्रदान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे. हे आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे. आणि जो त्याचे नित्य ध्यान करतो तो सर्व योगींमध्ये श्रेष्ठ योगी होतो. मनुष्य लोकांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. सर्व प्रमथांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. लंबोदराला माझा नमस्कार असो. एकदंताला माझा नमस्कार असो. विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवपुत्राला आणि वरदमूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. फलश्रुती.
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. त्याला सर्वत्र सुखप्राप्ती होते. त्याला कोणत्याही विघ्नांची बाधा होत नाही. तो पंचमहापातकापासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण केले असता दिवसभरात केलेल्या पापांचा नाश होतो. प्रातःकाळी पठण केले असता रात्री केलेल्या पातकांचा नाश होतो. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पठण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. हे अथर्वशीर्ष अयोग्य शिष्याला शिकवू नये. जर कुठल्या मोहात पडून अयोग्य शिष्याला हा मंत्र देईल तर तो पापी ठरेल. या अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने केली असता ज्या ज्या इच्छा मनात असतील त्या पूर्ण होतात. जो या उपनिषदांनी गणपतीची पूजा करतो तो उत्तम वक्ता होतो. जे चतुर्थीला उपास करून उपनिषदाचे पठण करतो त्याला विद्या प्राप्त होते, असा अर्थवीन ऋषींचा शब्द आहे. त्याला ब्रह्मविद्या प्राप्त होते. तो भयापासून मुक्त होतो. जो दुर्वांकरांनी गणपतीचे पूजन करतो तो कुबेरासारखा धनवान होतो. जो भाताच्या लाह्यांनी पूजन करतो तो यशस्वी आणि बुद्धिमान होतो. जो सहस्त्र मोदकांनी पूजा करतो त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते. तूप आणि समिधांनी जो हवन करतो तो सर्व काही प्राप्त करतो. 8 ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने शिकवले असता शिकणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सूर्यग्रहणात महानद्यांना तीरावरील गणेश मूर्तीच्या सानिध्यात या मंत्राचा जप केला तर जप करणारा सिद्धमंत्र होतो. हा जप करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो, महादोषांपासून मुक्त होतो, महापापांपासून मुक्त होतो, पापाच्या खोल गर्देतून बाहेर पडतो, तो सर्वज्ञानी होतो. हेच वेदांचे कथन आहे. इथे उपनिषद समाप्त झाले. माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.